मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे जो ड्रोन आहे तो DJI Mini 3 आहे आणि फक्त 3 आहे, प्रो नाही आहे। तर आज त्याच्यामध्ये काय काय फीचर आहे ते आपण जाणून घेणार आहेत। तसंच किती मिनिट बॅटरी टिकते। मी जो सिंगल बॅटरी घेतला होता, म्हणजे कॉम्बोचा नाही घेतला, फक्त एक सिंगल बॅटरी घेतला होता। हे बघा, चालू केल्यानंतर त्याचा जो गिम्बल आहे तो ॲटोमॅटिक वर्क होतो। बघा, जो ड्रोन आहे तो म्हणजे असं त्याला मोबाईल कनेक्ट करावा लागतो आणि मोबाईल कनेक्ट केल्यानंतर त्याला DJI फ्लाय म्हणून ॲप असतो, तो डाउनलोड करावा लागतो। तो मी डाउनलोड ऑलरेडी करून ठेवला आहे। आणि हे बघा, जे ड्रोनमध्ये आहे ना ते दिसत असेल तुम्हाला, तर एक मिनिट, हे बघा असे जे सिग्नल आहेत, 98-99% बॅटरी आणि इथं फ्लाय करायचा ऑप्शन आहे। इथून पण तुम्ही फ्लाय करू शकता, हा ऑप्शन आहे, इथून पण फ्लाय करू शकता। तसंच हे जॉयस्टिक आहेत, त्याच्यातून तुम्ही फ्लाय करू शकता। तर मी फ्लाय करताना हा जो ऑप्शन आहे ऑलरेडी त्याच्यातूनच फ्लाय करत असतो। तो टच करून ठेवला तर ॲटोमॅटिक ड्रोन फ्लाय होतो। इथे आल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन येतो, तसंच फोटोचा ऑप्शन येतो। 48 मेगापिक्सल आणि व्हिडिओ तुम्ही 180p 60 fps वर शूट करू शकता। तसंच 4K मध्ये 30 fps शूट करू शकता। पण तुम्हाला स्टेबल फुटेज पाहिजेत असेल तर तुम्ही 180p 30 fps ला किंवा 60 fps ला तो क्विक शॉटमध्ये आपल्याला किती म्हणजे क्विक शॉटमध्ये 1 2 3 4 5 6 मोड बघायला भेटतात। तर त्याच्यासाठी जो ऑब्जेक्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा असतो। ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करणार आहे, आता मी घरी आहे तर हा आमचा घरच सिलेक्ट करणार आहे ऑब्जेक्ट। आणि तुम्ही पण बघा, हा बघा, आम्ही पहिला मोड टेस्ट करायला घेतला आहे। त्याच्यानंतर स्टार्ट केल्यानंतर 1 2 3 येतं आहे आणि ॲटोमॅटिक स्टार्ट होतं आहे। रॉकेट। तर आता आपण दुसरा शॉट घेणार आहे, त्याचं नाव आहे रॉकेट शॉट। तिसरा शॉट आहे सर्कल शॉट। फक्त क्लिक करायचे, ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे आणि ड्रोन त्याचं काम करतो। चौथा जो शॉट आहे तो हेलिक्स शॉट आहे। तर बघा हेलिक्स शॉट कसा असतो। हेलिक्स शॉट आहे ना, तो काही सर्कल शॉट सारखाच असतो, फक्त जो ऑब्जेक्ट असतो त्याला थोडा जवळ येतो, गोल राऊंडच मारतो, परत लांब जातो, परत जवळ येतो, एवढाच फरक आहे। बाकी सर्कल शॉट आणि हेलिक्स शॉट सेमच आहे। ड्रोन सध्या 273 मीटर हाईटवर आहे आणि वरती जी खाली हवा आहे ती कमी प्रमाणात आहे, पण वरती हाईटला जास्त प्रमाणात हवा असते। त्याच्यामुळं ड्रोन वॉर्निंग द्यायला लागला आपल्याला। तर मी जास्त का हाईटवर नेणार नाही, पण तरी 315 मीटरवर 325 मीटर ते 300-350 मीटरपर्यंत मी नेणार आहे। आणि मग त्याच्यानंतर मी एक फ्युचर ॲक्टिवेट करणार आहे, जो का रिटर्न टू होम मोड। तर ड्रोन परत आपला कुठे येतोय ते मी बघणार आहे।
तर मित्रांनो रिटर्न टू होम केल्यानंतर आपला ड्रोन परत आलाय. जो काही ते हे बघा या जागेवर आलाय, म्हणजे जिथून उडाला होता तिथेच परत तो येतो. भले ड्रोन आपला नेटवर्क गेला असला तरी तो रिटर्न येतो. ही एक त्याच्यात चांगली खासियत आहे. आणि जर आपण आता उतरावायला गेलो तर हे बघा ऑटोमॅटिक वरती जातो तो. त्याला खाली सेन्सर पण आहेत. आणि आता आपला टोटल आपला जो ड्रोन आहे तो कंप्लीट 20 मिनिट झाला आहे फ्लाय होऊन. आणि आता आपल्या ड्रोनची पर्सेंटेज आहे 43. म्हणजे 20 मिनटामध्ये निम्यापेक्षा जास्त चार्जिंग खाल्ले. त्याचं कारण असं का आपण जास्त हाईटवर नेला होता आणि जास्त हाईटवर असल्यामुळं त्याचा हवाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तेवढी ते जेवढं त्याला स्ट्रगल करायला लागतं तेवढी त्याची बॅटरी लवकर उतरते. हा कारणामुळे त्याची बॅटरी थोडी लवकर उतरली. आणि तसंच उन्हामुळं पण जास्त हीट झाल्यामुळं पण बॅटरी त्याची लवकर उतरते. तर एक बॅटरी कमीत कमी 30 ते 35 मिनिट ॲव्हरेज काढत असतो. जास्त काही ॲव्हरेज काढत नाही, कारण ही मिनी सिरीज आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि नेक्स्ट व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हे पहिले घे.